मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींचं जे 5 जानेवारी रोजी आझाद मैदानावरती आंदोलन होणार आहे, त्याच्या संबंधी काही महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ संपून जवळपास 1 ते 1.5 महिना झालाय आणि काही प्रशिक्षणार्थ्यांचा जवळपास 6 महिने झालेत कार्यकाळ संपलेला. तर ह्या प्रशिक्षणार्थ्यांना कुठेतरी रोजगार द्यावा यासाठी अनेक आंदोलनं झाली, अनेक उपोषणं करण्यात आली, पण सरकारने त्याची पाहिजे त्या प्रमाणात दखल घेतली नाही. नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती जे लोटांगण आंदोलन झालं याची कुठेतरी सरकारने थोड्या प्रमाणात दखल घेतली, पण तोपर्यंत जे हिवाळी अधिवेशन आहे ते संपलं होतं. तेथे झालेल्या लाठीचार्जमुळे हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं. आता यालाच कुठेतरी कंटिन्यू करून या प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपीचा रोजगार मिळवण्यासाठी पुन्हा एकदा संपूर्ण प्रशिक्षणार्थी, मुख्यमंत्री युवा सहाय्यक संघटना, मानव मित्र संघटना ह्या संपूर्ण संघटना एकत्रित होऊन पुन्हा आंदोलने सुरू करणार आहेत. याची पहिली सुरुवात 5 जानेवारी रोजी आझाद मैदानावरती होणार आहे. ज्या प्रशिक्षित प्रशिक्षणार्थी भारती पवार आहेत त्या त्यांच्या कुटुंबासह उपोषणाला म्हणजे आंदोलनाला बसणार आहेत. त्याबरोबरच या आंदोलनासाठी संपूर्ण नेतृत्व सुद्धा उपस्थित राहतील. आणि दुसरी जी अपडेट होती की हरिभाऊ राठोड हे सुद्धा आंदोलन करणार होते, पण हरिभाऊ राठोड यांना ह्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका वगैरे चालू असल्यामुळे त्यांना कुठेतरी आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. कारण हरिभाऊ राठोड हे माजी खासदार राहिलेत, माजी विधान परिषदेचे आमदार राहिले, त्यामुळे मोठ्या नेत्याला कुठेतरी परवानगी देण्यासाठी टाळाटाळ केली आणि त्यांना पोलीस प्रशासनाने उपोषणाची म्हणजे आंदोलनाची जी आहे ती परवानगी दिलेली नाही. पण भारतीताई पवार यांना आंदोलनाची परवानगी भेटलेली आहे आणि त्या 5 तारखेला तिथे आंदोलन करणार आहेत. त्यानंतर माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी काल सांगितलं की हे आंदोलन झाल्याच्या नंतर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात सर्व नेतृत्व असतील, तुकाराम बाबा, हरिभाऊ राठोड, बालाजी पाटील चाकूरकर, अविनाश साबळे, अनुप चव्हाण हे संपूर्ण जे नेतृत्व आहे ते संपूर्ण नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. आणि येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला कमीत कमी 1 लाख प्रशिक्षणार्थी मुंबईमध्ये आझाद मैदानात उपस्थित राहावं लागणार आहे. आणि नक्कीच सकारात्मक निर्णय घेऊनच हे प्रशिक्षणार्थी माघारी फिरतील अशी त्यांनी ठोस भूमिका मांडली. त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांनी लक्षात घ्यायचे आणि 5 तारखेच्या आंदोलनाला जे प्रशिक्षणार्थी भारतीताई पवार ह्या आंदोलन करणार आहेत तिथे मोठ्या संख्येने उपस्थित राहते. कालच्या व्हिडिओमध्ये अनेक जणांच्या कमेंट होत्या की 5 तारखेच्या आंदोलनाची काय अपडेट आहे. तर 5 तारखेच्या आंदोलनाची हीच अपडेट आहे की परवानगी मिळालेली आहे. प्रशिक्षणार्थी यांच्या नावाने ही परवानगी मिळालेली आहे, पण संपूर्ण नेतृत्व सुद्धा या आंदोलनाला उपस्थित राहतील आणि मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी सुद्धा या आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत. आता सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मुंबई हा शेवटचा पर्याय आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन यामध्ये कुठेतरी सकारात्मक निर्णय होऊन गोड बातमी नक्कीच प्रशिक्षणार्थ्यांच्या वाट्याला येणार आहे. त्यामुळे आता मागं फिरायचं नाही. तर हीच महत्त्वाची अपडेट होती. ही व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम केलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारा. मला निलेश बडे पेजला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर तिथे सुद्धा फॉलो करा. भेटू नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.